नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। 10-20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका पाहुण्यासोबत एका गावात कोणाला तरी दुचाकीवर भेटायला गेलो होतो। निघायला रात्र झाली। ज्यांना भेटायला गेलो होतो त्यांनी त्यांच्या घरी राहण्याचा, जेवणाचा फार आग्रह केला व दुसऱ्या दिवशी सकाळी जा, आता फार रात्र झालीये, आता जाणे धोक्याचे आहे असंही सांगितलं। पण पाहुणा म्हणाला, आमच्याजवळ लुटण्यासारखे काहीच नाही, जरी चोर दरोडेखोर आले तरी हात हलवत परत जातील, आणि हसू लागला। असं म्हणत त्या गावकऱ्याचा सल्ला हसण्यावारे नेला। त्यावर तो गावकरी गंभीरपणे म्हणाला, पाहुणं, भय चोरा चिलटाचं नाही, भय तिचं आहे। आपलं गाव सोडलं की पुढे माळरान आहे, तिथंच असती ती। सर्वांसनी नाही दिसत, पण तुमची येळ का जुळली की दिसणारच तुम्हासनी। तशी ती काही करत नाही कोणाला, पण म्या म्हणतो ईशाची परीक्षा का म्हणून घ्यायची। पण पाहुण्याने त्यांचा सल्ला ऐकला नाही। आम्ही न जेवताच घाईघाईने निघालो। पाहुण्यानं दुचाकीला किक मारली अन आम्ही जायला निघालो। पुढे गाव सोडले अन मालरान चालू झाले। गार वारा अंगाला झोंबत होता। मी मागे पाहुण्याला घट्ट धरून बसलो होतो। आता भूकही लागली होती आणि घसाही कोरडा पडला होता। इतक्यात मालरानावर 2-4 झोपड्या दिसल्या। आम्ही तिकडे गेलो। थोडंसं पाणी प्यावं आणि मग पुढे जावं या विचाराने तिथं गेल्यावर एका झोपडीबाहेर थांबून पाहुण्याने आवाज दिला, कोणी आहे का घरात। आतून एका स्त्रीचा आवाज आला, आले आले। अन लगोलग एक साधारण 30-35 वयाची एक सुंदर स्त्री बाहेर आली। कोण तुम्ही, तिनं आम्हाला विचारलं। पाहुण्यानं थोडक्यात ओळख दिली। थोडंसं पाणी मिळेल का। त्यावरती म्हणाली, वैजी बसा इकडं। असं म्हणून तिच्या झोपडीबाहेर ठेवलेल्या एका बाजेवर आम्हाला बसायला सांगितलं व ती झोपडीत गेली। थोड्याच वेळात ती एका भांड्यात पाणी घेऊन आली। आम्ही पोट भरून पाणी प्यायलो आणि तिला धन्यवाद देऊन आम्ही तिथून निघालो। तशी ती फक्त हसली, एकदम गूढ हास्य होतं ते, आणि झोपडीत शिरली। तिथून बरंच अंतर पुढे गेल्यावर आम्हाला 2-4 झोपड्या दिसल्या, आणि त्यातल्या एका झोपडीच्या दारात तीच स्त्री आमच्याकडे पाहत गूढ हसत उभी होती। आम्हाला काही कळेना। थोडे अंतर आणखी पुढे गेलो तरी परत त्याच झोपड्या आणि तीच स्त्री। मला असं वाटलं पाहुण्यांना झोपेमुळे गाडी चालवता येईना, ते परत परत फिरवून तिथेच आणताय। त्यामुळे मी गाडी चालवायला घेतली आणि पुन्हा थोड्या वेळात त्या झोपड्या आणि पुन्हा ती स्त्री बाहेर उभी राहून आमच्याकडे बघून गूढ हसत होती। आता मात्र आमची बोबडी वळाली। पाहुणा आणि मी दोघेही जाम घाबरलो। दोघांनी देवाचा धावा सुरू केला। कितीक वेळ गेला कुणास ठाऊक, पण सलग 5-6 वेळा त्या झोपड्या आणि ती स्त्री दिसल्यानंतर पुन्हा दिसले नाही। आम्ही पहाटे केव्हा तरी घरी पोहोचलो। दुसऱ्या दिवशी घरी ह्याच घटनेची चर्चा होती। मोठी माणसे म्हणत होती की तुम्ही चकव्यात अडकला होता, सुखरूप सुटलात, देवाचे आभार माना। आम्ही देवाचे आभार मानले व पुन्हा कधीही त्या रस्त्याला गेलो नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।